खरात प्रकरणात आतापर्यंत 30 जणांची चौकशी, 24 जणांच्या पथकाकडून खरात प्रकरणाचा तपास, तर सीडीआर प्रकरणाचीही चौकशी सुरू असल्याची एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची माहिती. अशोक खरातच्या मालमत्तांची ईडी करणार चौकशी, मालमत्तांसह कागदपत्रांची सखोल तपासणी करत मांडणार अहवाल. भोंदू खरातचे बिल्डरच्या मदतीने व्हायचे कोट्यवधींचे व्यवहार, एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय. भोंदू अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर छापा, तृप्तबाला बंगल्यातून अनेक आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त, बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय. रोहित पवार पोलीस महासंचालक सदानंद दातेंच्या भेटीला, अजितदादांच्या अपघात प्रकरणातील तपासाबाबत भेट. बारामतीत काँग्रेसने उमेदवार देताना विचार करायला हवा होता, अजित पवारांनी 15 वर्ष काँग्रेससोबत काम केलं आहे. भुजबळांचा काँग्रेसवर निशाणा. धाराशिवमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, 8 वर्षांच्या मुलीलाही कुऱ्हाडीनं वार करत संपवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दहिसर ते काशीगाव मेट्रोचं उद्घाटन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर नेतेही उपस्थित. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट. मेट्रो 2B डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो मार्गिकेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, तर मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सुरू होणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं भूमिपूजन. माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मालाड पूर्वेत निवासी संकुलात बिबट्याचे दर्शन, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण, पार्किंग परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद. यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत. पुण्यात पोलिसांनी दारुड्या चालकाला चोप दिला आहे. दारू पिऊन गाडी चालवत अनेक गाड्यांना त्याने धडक दिल्याची माहिती यावेळी समोर येते. तर त्याचा पाठलाग करून उत्तम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंग क्षीरसागर यांनी शिताफीनं पकडून त्याला चोप दिलाय. त्यानंतर वारजे वाहतूक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चाचणी केल्यानंतर मद्यपान केल्याचं उघड झालंय. वारजे पोलिसांकडून आता पुढील कारवाई देखील सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, काय सांगाल, याच्यावर काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे? खरं तर आपण पाहतोय की पुण्यातल्या वारजे परिसरातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. अगदी सिने स्टाईल हा सगळा प्रकार जो आहे तो आज सकाळी घडला. म्हणजे एक कार चालक जो आहे ना तो मद्यप्राशन करून करत वाहन जो आहे त्याचं तो रॉंग साईडनं खरं तर जात होता आणि त्यावेळी अनेक वाहनांना या खरं तर वाहन चालकांना धडक दिली होती. या सगळ्या प्रकारांना काही गंभीर जखमी कुणी नाहीये. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अक्षरशः त्या गाडीचा अगदी सिने स्टाईल पाठलाग केला. पाठलाग करत त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलं, त्याला आधी चोप दिला आणि त्यानंतर त्याची तपासणी केली असता तो मद्यप्राशन करून वाहन जो आहे तो आपलं चालवत होता बेधारकपणे हे समोर आलं आणि आता त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो वारजे पोलिसांकडून दाखल केला जातोय. पण हा सगळा प्रकार ज्यावेळेस घडला अगदी रस्त्यावर मोठा थरार पाहायला मिळाला, कारण जवळपास 5 ते 6 वाहनांना या कार चालकांना धडक दिली होती. सुदैवानं कुठलीही मोठी दुर्घटना या सगळ्या अपघातात झाली नाही आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत उत्तम नगर पोलीस स्टेशनचे ते वेळेत पोहोचले. त्यांनी त्याचा पाठलाग केला म्हणून तो खरं तर कार चालक सापडला. अन्यथा मद्यप्राशन करून अजून काहीतरी मोठी घटना त्या कार चालकाकडून घडली असती प्रतीक्षा. आणि आता या सगळ्या प्रकरणी त्या कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पुणे पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते. निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाण्यात एका माथेफिरूचा धक्कादायक कृत्य समोर आलंय. ठाण्यात एका माथेफिरूने गाड्यांच्या काचा फोडल्यात. 10 ते 12 गाड्यांच्या काचा फोडल्याची माहिती सध्या समोर येते. तर हल्ल्याचं कारण अजून अस्पष्ट आहे. मात्र हल्ल्यात एका अँब्युलन्सची मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि माथेफिरूला त्यांनी ताब्यात घेतलंय.
आपण पाहू शकता अत्यंत वाईट अवस्थेत जी गाडी आहे, माथे फिरू नये त्या गाडी जी आहे ती फोडल्याचं कृत्य सध्या समोर येतं. यानंतर बातमी आहे नागपुरातून. नागपूरच्या जामा मस्जिदच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या सापडल्यात. गेल्या 2 महिन्यांपासून त्या परिसरात हिरव्या रंगाची बॅग तिथे पडली होती. आज अचानक घर मालकाला संशय आल्यानं त्यानं तपासणी केली असता तिथे त्याला जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या सापडल्या आहेत. या बॅगेत 15 जिलेटिनच्या कांड्या, 50 डिटोनेटर, 8 कनेक्टर सापडले आहेत. तर खबरदारी म्हणून पोलीस या परिसरातील दुकानं बंद करून परिसर निर्मनुष्य करतायत. विशेष म्हणजे या भागापासून संघ कार्यालय जे आहे ते अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. विस्फोटक असं SBL कंपनीचे असून त्याचे याच कंपनीत महिनाभर आधी झालेल्या स्फोटात 25 लोकांचा मृत्यू झालाय. तर नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. सेक्टर 1 मधील चाळ परिसरात अज्ञात हल्लेखोराने अमित मौर्य आणि संदीप गवस यांच्यावर 4 राऊंड गोळीबार केलाय. यात अमित मौर्य यांच्या मानेत गोळी लागून ते गंभीर जखमी झालेत. तर ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर बातमी आहे वाशिममधून. वाशिम शहरातील पुसद मार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर हा पूर्णपणे उघडलाय, त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. नागरिकांना मोठ्या अडचणींचा यामुळे सामना करावा लागतोय. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका आता वाढलाय. तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचलेत. LPG गॅस टंचाईनंतर आता कोळशाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून बाजारपेठेत कोळशाची मागणी प्रचंड वाढली आहे. कोळशाच्या दरात तब्बल 1200 रुपयांनी वाढ झाली असून किलो मागे सुमारे 12 रुपयांची वाढ नोंदवली जाते. विशेष म्हणजे कोळसा ऑर्डर दिल्यानंतर तो तात्काळ मिळत नसून तब्बल 8 दिवसांनी उपलब्ध होत असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जळगावच्या या कोळसा व्यावसायिकांवर देखील मोठा संकट या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. गेल्या 8 दिवस आधी बुकिंग झाल्यानंतर देखील या ठिकाणी कोळसा उत्पादकांना हा कोळसा उपलब्ध होत नाहीये आणि आलेला कोळसा हा 12% जास्त दराने या ठिकाणी विक्री देखील केला जातोय. केंद्र सरकारच्या वतीने या कोळशाच्या दरामध्ये वाढ केली असली, याचमुळे या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेला देखील या कोळशाच्या दरामध्ये वाढीचा फटका दिसून येत आहे. दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर असेल, घरगुती सिलेंडर मिळत नसल्याने हातभट्टीवर काम करणारे लोक असतील किंवा छोटे व्यावसायिक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील, याता सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे कोळशाच्या भट्ट्या हे त्यांच्या हॉटेल किंवा व्यावसायिकाच्या ठिकाणी पेटवताना दिसत आहेत. असा दर याचमुळे या कोळशाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. या कोळशामध्ये 64 प्रकारचे कोळसे या ठिकाणी असतात. मात्र जळगावात 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोळसे या ठिकाणी वापरले जातात. या संपूर्ण घटनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कोळसा व्यावसायिक आहेत. दादा, काय सांगाल, किती प्रकारचे कोळसे असतात आणि आपल्या जळगावात किती प्रकारचे वापरले जातात? आपल्याकडे फक्त 4 प्रकारचे कोळसे वापरले जातात जळगावमध्ये. हार्ड कोक, नट कोक, स्टीम कोल आणि तुमचा लाकडी कोळसा, 4 प्रकार. दादा, नेमक्या आता व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीये, कोळशाची मागणी या ठिकाणी वाढलेली आहे का आणि किती टनाने या ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि भाव कसे आहे? भाव 1200 रुपये टनाने वाढलेले आहे. पहिले एक गाडी आमची 26 टनाची गाडी फक्त 3 महिने विकली जात होती, आता 1 महिन्यात विकली जाते. काय भाव आहे? भाव आता भाव आहे 1600 रुपये भाव. म्हणजे 1600, पहिले 1400 मध्ये येत होते, आता 1600 मध्ये येतोय भाव. आजचा रेट आहे त्यांचा 27 रुपये विक्रीचा इकडे टोटल. असं असलं तरी म्हणजे जशा पद्धतीने कोळशाची मागणी जरी वाढलेली असली तरी वेळेवर तुम्ही कोळसा या ठिकाणी व्यावसायिकांना म्हणा किंवा घरगुती नागरिकांना या ठिकाणी देऊ शकताय का? काही अडचण हो, काही अडचण येत नाही त्याला. तो मुबलक माल आमच्याकडे तेवढा पडलेला आहे, तेवढा स्टॉक आम्ही करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही.
कारण आम्ही काय करतो की 10 टन माल राहिला की परत नवीन गाडी लिहून देतो, म्हणजे त्याप्रमाणे माल येऊन जातो परत. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.